आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि सादर करत आहे मिसमॅच लवचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 10. पुढचे 2 दिवस कसे गेले हे गार्गीला काही कळलं नव्हतं. सकाळी लवकर उठून डबा बनवणं, हॉस्पिटलला धावणं, डॉक्टरांशी बोलणं आणि उरलेल्या वेळात आपल्या बुटीकच्या पेंडिंग ऑर्डर्स पूर्ण करणं अशी तिची नुसती धावपळ सुरू होती. या कामाच्या गडबडीत तिला स्वतःच्या भविष्याचा विचार करायला वेळच मिळत नव्हता. हे एक प्रकारे बरंच होतं, पण रात्री जेव्हा ती हॉस्पिटलच्या खुर्चीवर डोळे मिटायची तेव्हा मात्र मनातून एक तीव्र भीतीचा शहारा उमटून जायचा. आणि अखेर शेवटची हॉस्पिटलमधली ती रात्र सरली आणि तो दिवस उजाडला. आज निशांतला डिस्चार्ज मिळणार होता. डॉक्टरांनी निशांतचं शेवटचं चेकअप केलं आणि समाधानाने मान डोलावली. ही इज फाईन नाव, पण काळजी घ्यावी लागेल. लगेच कामावर जाता येणार नाहीये आणि हो, 15 दिवसांनी एकदा दाखवायला हॉस्पिटलमध्ये यावं लागेल. अन वेळेवर औषध चालू ठेवा. काहीही इमर्जन्सी वाटली तर लगेचच कॉन्टॅक्ट करा. हो डॉक्टर, नक्की. थँक्यू सो मच. गार्गीने मान डोलावली. तिच्या चेहऱ्यावर एक मोठं ओझं उतरल्याचं समाधान होतं. ती बिलिंग काउंटरवर आली. मनात धाकधूक होतीच, पण तिथं गेल्यावर कळलं की इनामदार ग्रुपच्या ऑफिसमधून आधीच सगळं बिल भरलं गेलं आहे. गार्गीच्या हातात फक्त डिस्चार्जचे पेपर्स दिले गेले. हे बघताना पुन्हा एकदा त्या सक्तीच्या कराराची आणि दादासाहेब इनामदारांच्या मदतीची जाणीव तिला झाली. तिला कुणाचे फुकटचे उपकार घ्यायला कधीच आवडत नसायचं. स्वाभिमान हा तिचा दागिना होता, पण आज परिस्थितीने तिला लाचार केलं होतं. तिनं एक दीर्घ श्वास घेतला, स्वतःला समजावलं आणि निशांतकडे गेली आणि त्याला घेऊन फायनली घरी निघाली. शहराच्या एका शांत भागात असलेल्या सरस्वती निवास नावाच्या एका जुन्या पण नीटनेटके असलेल्या सोसायटीसमोर रिक्षा थांबली. हे घर साधं होतं. लिफ्ट नसलेली 3 मजली इमारत होती, पण परिसर स्वच्छ आणि आपुलकीचा होता. तिने निशांतला आधार देत दुसऱ्या मजल्यावरच्या आपल्या फ्लॅटमध्ये आणलं. शेजारच्या दीक्षित काकू दारात उभ्या होत्या. निशांतला बघताच त्या पुढे झाल्या. अरे निशांत, आलास का बाबा? आता तब्येत बरी आहे का? अहो काकू, बरं आहे मी आता, निशांतने हसून उत्तर दिलं. गार्गीने तोवर घराचं दार उघडलं. घड्याळात 5:30 वाजलेले. आत पाऊल टाकताच ओळखीचा सुवास मनाला स्पर्श करून गेला. घर छोटं होतं. एक हॉल, किचन आणि एक बेडरूम, पण गार्गीने ते घर आपल्या हाताने खूप छान सजवलं होतं. खिडकीला लावलेले फेंट पिंक कलरचे पडदे, कोपऱ्यातली ती हँडमेड फुलदाणी आणि भिंतीवरचे आईबाबांचे फोटो तिची कलात्मक दृष्टी दाखवत होते. घरात कुठेही गचाळपणा नव्हता. तिच्या दृष्टीने तरी तो नव्हताच. एक बाजूला पहाटे उठून केलेल्या तिच्या कामाचं कटिंग केल्यामुळे बरेच कापडाचे तुकडे विखुरले होते. तिने पहिले ते साफ करून घेतले आणि निशांतला बाहेर हॉलमध्ये असलेल्या दिवाणावर बसवलं. हे घर म्हणजे तिचा श्वास होतं आणि आता हेच घर सोडून जाण्याची वेळ जसजशी जवळ येत होती तिला तर टेन्शन येत होतं. दादा, तू आराम कर, मी तुझ्यासाठी गरमागरम चहा बनवते. दादाला आज डिस्चार्ज मिळणार होता म्हणून गार्गीने आज दिवसभर सुट्टी घेतली होती. तिचा संपूर्ण दिवस दादाला काय हवं आणि काय नको पाहण्यातच निघून गेला. रात्रीचं जेवण झाल्यावर निशांत औषधं घेऊन झोपला होता. किचनमधलं काम आवरून मग मात्र ती तिच्या रूममध्ये आली. बेडवर आडवी होणार तर गार्गीची नजर टेबलवर ठेवलेल्या पांढऱ्या रंगाच्या फाईलकडे गेलं, जी कार्तिकने तिला त्या दिवशी दिली होती, ज्याच्या अटी तिने अजून वाचल्या कुठे होत्या.
मिस्टर कार्तिक इनामदार आणि त्याच्या अटी. ती तोंड वेडावत उठली आणि तिनं आज आवर्जून ती फाईल घेतली. वाचाव्या तर लागतील, स्वतःशीच म्हणत सुस्कारा सोडला आणि फाईल ओपन केली. पहिल्याच पानावर बोल्ड अक्षरात पण अत्यंत रुक्ष भाषेत लिहिलं होतं, माझ्या सो कॉल्ड बायकोसाठी नियम आणि अटी. सो कॉल्ड हा शब्द वाचूनच गार्गीच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिनं पान उलटलं. आज जवळपास 3 पानं भरून अटी होत्या. जसजशी ती एक एक ओळ वाचत होती तसतसा तिचा चेहरा लाल होत होता. नियम नंबर 1, हायजीन इज इम्पॉर्टंट फॉर मी दॅन एनी अदर थिंग्स. सो घरात कोणताही गलिच्छपणा खपवून घेतला जाणार नाही. तुला दिवसातून किमान 2दा आंघोळ करावी लागेल. हे वाचून गार्गी रागाने उद्गारली, काय? याला काय वाटतं मी काय गटारात राहते? माझा स्वतःचा सेन्स ऑफ हायजीन मला चांगलाच माहिती आहे. नियम नंबर 2, तुझे सध्याचे कपडे माझ्या घरात चालणार नाहीत. ते खूपच चीप स्टँडर्डचे आणि बकवास आहेत. इथे आमच्या घरात इनामदार घराण्याला शोभतील असेच ब्रँडेड आणि स्टँडर्ड असणारे सोबर कलरचे कपडे तुला घालावे लागतील. ते तुला पुरवले जातील. नियम नंबर 3, शक्यतो तुला माझ्यासोबत कोणत्याही पार्टीला यायची गरज पडणार नाही, पण जर कधी यावं लागलंच तर 4 चौघात शोभून दिसतील असेच कपडे हवेत. भडक रंग टाळावेत. तुझ्या कपड्यांमुळे आणि तुझ्या मिडल क्लास राहणीमानामुळे माझी इज्जत रस्त्यावर यायला नकोय. नियम नंबर 4, माझ्यापासून कायम 3 फूट अंतर ठेवावं लागेल. माझ्या जवळ येण्याचा, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. नियम नंबर 5, माझ्या बेडरूममध्ये माझ्या बेडवर तुला झोपायचा अधिकार नाही. तू सोफ्यावर झोपशील आणि हो, माझ्या बेडरूममध्ये तुझा पसारा चालणार नाही. तुझी प्रत्येक वस्तू जागेवर ठेवलेली असली पाहिजे. नियम नंबर 6, रस्त्यावरचं किंवा अनहायजेनिक अन्न, उदाहरणार्थ वडापाव, भेळ वगैरे माझ्या बेडरूममध्ये आणायचं नाही आणि माझ्यासमोर खायचंही नाही. मला त्या लो क्लास वासाची ॲलर्जी आहे. नियम नंबर 7, चुकूनही माझे कपाट, कपडे, टॉवेल, साबण, लॅपटॉप, फोन किंवा इतर पर्सनल वस्तूंना हात लावायचा नाही. वापरणं तर दूरची गोष्ट असेल. नियम नंबर 8, मला शांतता लागते. घरात गोंधळ, गडबड किंवा मोठ्याने बोलणं खपवून घेतलं जाणार नाही. आम्ही स्टँडर्ड क्लास लोक आहोत. नियम नंबर 9, माझ्या घरातल्यांसमोर तमाशा करायचा नाही किंवा आपल्यात काय नातं आहे हे त्यांच्यापर्यंत जाऊन द्यायचं नाही. अशाच खूप साऱ्या अटी होत्या. त्या वाचता वाचता संपत नव्हत्या आणि फाईलच्या शेवटच्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, वरील सर्व अटी मला मान्य आहेत आणि खाली सहीसाठी जागा होती. हे लग्नाचे नियम नव्हते, तर एखाद्या मालकाने आपल्या गुलामासाठी किंवा कैद्यासाठी लिहिलेली नियमावली वाटत होती. त्यातल्या काही अटी वाचून तर तिचा संताप वाढत चाललेला. गार्गीने फाईल जरा जोरातच बंद करून बेडवर आपटली. तिचं डोकंच कामातून गेलं होतं. काय समजतो काय हा माणूस स्वतःला? हिटलर कुठला? याला बायको हवी की एखादी बाहुली? म्हणे गचाळ कपडे, अनहायजेनिक अन्न. तू काही मोठा राजकुमार लागून गेलायस का? आणि असशील तर ते तुझ्या घरी. मुळातच ही तुझ्या चुकीची शिक्षा मी का भोगायची? तिच्या डोळ्यात आता टचकन पाणीच आलं, पण ते दुःखाचं नव्हतं तर अपमानाचं होतं. तिला स्वतःच्या नीटनेटकेपणाचा, स्वतःच्या साधेपणाचा अभिमान होता. तिनं कधीच महागडे कपडे वापरले नसतील, पण तिचे कपडे नेहमी स्वच्छ आणि नीट इस्त्री केलेले असायचे. बस ते फॅशनेबल असायचे एवढंच. तिने रागाने मूठ आवळली. तिला वाटलं की ती फाईल फाडून टाकावी आणि फोन करून सांगावं त्याला की जा, मला नकोय तुमचे पैसे आणि नकोय तुमचं लग्न. पण तिची नजर बेडरूमच्या उघड्या दारातून बाहेर हॉलमध्ये गेली.
तिथं निशांत शांत झोपला होता. त्याचा तो निष्पाप चेहरा बघून गार्गीचा राग वितळला आणि त्या जागी हतबलता आली. जर तिने आता नकार दिला तर त्यांची मदत आणि त्यांनी दिलेले एवढे पैसे माघारी द्यावे लागतील आणि ते तर तिला अजिबात परवडणार नव्हतं. ती फक्त भावासाठी हे विष प्यायला तयार झाली होती. तिने डोळे पुसले. पुन्हा ती फाईल हातात घेतली. पेन उचलला आणि थरथरत्या हातांनी सही करू लागली. मनात खरं तर संतापाचा ज्वालामुखी उठत होता. ठीक आहे मिस्टर कार्तिक इनामदार, तुम्हाला सही हवीच आहे ना? मी सही करून देते, पण लक्षात ठेवा. तिने त्या कागदावर आपली सही केली. गार्गी प्रधान. पेन इतका जोरात चालवला की कागदावर ओरखडा उमटला. तुम्हाला तुमच्या स्वच्छतेचा आणि स्टँडर्डचा खूप माज आहे ना? मग आता बघाच, ही लो क्लास मुलगी तुम्हाला कशी सरळ करते ते. तुमची ही हुकुमशाही मी पाळणार तर नाहीच, उलट तुम्हालाच तुमचे नियम बदलायला लावेल तर नावाची गार्गी. तिने सही केलेली ती फाईल बंद केली आणि नीट लपवून ठेवली. उद्या ती बुटीकमध्येच नेऊन ठेवणार होती तिला, जेणेकरून निशांच्या नजरेत येणार नाही. काय समजतो काय हा माणूस स्वतःला? इतका राग येतोय ना मला आता त्याचा, पण असे हात दगडाखाली फसल्यासारखे झालेत. तिला त्याच्या अटींचा प्रचंड राग येत होता. तिचा हा विचार सुरू असतानाच अचानक तिचा मोबाईल वाजला. शांत घरात त्या रिंगटोनचा आवाज खूप मोठा वाटला. तिने दचकून फोनकडे पाहिलं. स्क्रीनवर एका प्रायव्हेट नंबरवरून कॉल येत होता. तिने फोन उचलला आणि ती खिडकीजवळ आली. हॅलो, आय होप फाईल वाचून झाली असेल आत्तापर्यंत, अशी अपेक्षा करतो. पलीकडून तोच रुबाबदार, थंड आणि आदेश देणारा आवाज आला. तिला न सांगताच कळालं की कोण आहे. तो कार्तिक होता. गार्गीला धक्काच बसला. ती काही बोलणार तोच कार्तिक पुढे बोलला. एनिवे, मला तुझी काही बडबड ऐकण्यात इंटरेस्ट नाही आहे. तू फक्त ऐकून घे. पुढच्या आठवड्यात थर्सडेला 11 वाजता आपली प्रेस कॉन्फरन्स आहे. प्रेस कॉन्फरन्स? पण कशासाठी? गार्गीने गोंधळून विचारलं. कशासाठी म्हणजे काय? आपल्या या होणाऱ्या अनधिकृत लग्नाची अधिकृत घोषणा करण्यासाठी. मीडियाला सांगावं तर लागेल ना की कार्तिक इनामदारला कोणाशी लग्न करावं लागतंय. त्याच्या आवाजात स्पष्ट नाराजी होती. सो कमिंग थर्सडे सकाळी बरोबर 10 वाजता गाडी येईल तुला न्यायला. वेळेत तयार राहायचं. मला उशीर आवडत नाही. गार्गी रागाने काहीतरी उत्तर देणार होती, इतक्यात त्याने तिला पुन्हा तोडलं आणि मुख्य मुद्द्यावर आला. आणि हो, नियम क्रमांक 3 आणि 4 नीट वाचले असतीलच. तेव्हा मीडियासमोर येताना प्लीज काहीतरी चांगले कपडे घालून येशील. तुझे ते नेहमीचे गचाळ मिडल क्लास कपडे घालून माझा अपमान करू नकोस तिथे येऊन. तिथे खूप मोठे लोक येणार आहेत. सो आय वॉन्ट क्लास. समजलं का? गार्गीचा राग आता अनावर झाला. ती ओरडली. मिस्टर कार्तिक, तोंड सांभाळून बोला. माझे कपडे गचाळ नाही तर तुमची बघण्याची नजर गचाळ आहे. आणि राहिला प्रश्न क्लासचा, तर तो अंगावरच्या ब्रँडेड कपड्यांनी नाही तर माणसाच्या वागण्यावरून ठरतं, जे तुमच्याकडे असणंच शक्य नाही आहे. ती त्याला अजूनही खरमरीत सुनावणार होती. तोच कार्तिकने तिला मध्येच तोडलं. मी काही चर्चा करायला फोन केला नाही आहे, इन्फॉर्म करायला केला होता. आणि हो, येताना माझी अटींची फाईल आणायला विसरू नकोस. ठेवतोय मी फोन. त्याने असं म्हणत फोन कॉल कटसुद्धा केला होता. गार्गीला आता चांगलाच राग आलेला. तिने फोन बेडवर जोरात फेकला. खूप राग येत होता तिला त्याचा. ही तर बस सुरुवात होती. याचा किती त्रास होणार होता पुढे जाऊन आणखी, याची तर बस कल्पनाच केली जाऊ शकत होती. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कार्तिक सतत तिचा अपमान करतोय, स्टँडर्डवरून बोलतोय. गार्गी खरंच निभावू शकेल का?
बघूया प्रेस कॉन्फरन्सला आणखीन काय गोंधळ होणार आहे. त्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.